नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण सरकती योजना किंवा दुसऱ्या भाषेत मराठीत म्हणतात साखळी योजना किंवा इंग्लिशमध्ये म्हणतात की रोलिंग प्लॅन. तर ही जी काही संकल्पना आहे, तर या संकल्पनेच्या संदर्भात आजच्या लेक्चरमध्ये आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. म्हणजे हे लेक्चर संपल्यानंतर रोलिंग प्लॅन किंवा साखळी योजनेसंदर्भात तुमच्या माइंडमध्ये जे काही प्रश्न आहेत, ते सर्व प्रश्नांचं निरसन या लेक्चरमध्ये नक्कीच होईल. आणि आतापर्यंत एमपीएससी कमिशन असेल, यूपीएससी कमिशन असेल, तर या विविध स्पर्धा परीक्षांच्या मध्ये साखळी योजना किंवा सरकती योजनेवरती जे काही विविध प्रश्न आलेले आहेत, ते सुद्धा आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तत्पूर्वी जो कोण हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत आहेत, त्यांनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज एमपीएससी यूपीएससी चॅनलला सबस्क्राईब करून अर्थशास्त्र असेल किंवा इंडियन पॉलिटी असेल, तर या संदर्भातली विविध लेक्चर असतील तर ती सुद्धा बघून घ्या, की येणारी राज्यसेवा असेल किंवा कंबाईनची परीक्षा असेल, तर याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होऊ शकतो. तर बघा, आपण अर्थशास्त्राच्या लेक्चर सिरीजमध्ये आर्थिक नियोजन किंवा इकॉनॉमिक प्लॅनिंग हे प्रकार आपण चर्चेला घेतलेलं आहे. तर या प्रकरणांच्या मध्ये भारताला स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये आर्थिक नियोजनाची गरज का निर्माण झाली, त्याच्यानंतर आर्थिक नियोजनासाठी असणाऱ्या महत्त्वाच्या संस्था, त्याच्यामध्ये राष्ट्रीय नियोजन आयोग असेल, राष्ट्रीय विकास परिषद असेल, अलीकडे एक महत्त्वाची संस्था म्हणजे नीती आयोग असेल, आणि त्याच्यानंतर की पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून जवळपास पाचव्या पंचवार्षिक योजनेपर्यंत आपण व्यवस्थितपणे गेल्या काही लेक्चर्समध्ये आढावा घेत आहोत. तर या सर्व लेक्चरची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तर हे सुद्धा लेक्चर्स आवश्यक बघून घ्या. म्हणजे हा विषय जो आर्थिक नियोजन आहे इकॉनॉमिक्स मधला, तर तो तुम्हाला अगदी बेसिक पासून समजण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. तर ठीक आहे, आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की जी काही पाचवी पंचवार्षिक योजना असेल, तर ती साधारण असं म्हणतात की 1979 मध्ये संपणार होती किंवा 1979 पर्यंत ह्या योजनेचा कालावधी होता. परंतु आमच्या देशातलं जे काही राजकीय स्थैर्य असेल, म्हणजे श्रीमती देशात 25 जून 1975ला आमच्या देशामध्ये जी काही राष्ट्रीय आणीबाणी लावली, त्या राष्ट्रीय आणीबाणीनंतर देशातलं राजकीय स्थैर्य आहे ते अस्थिर झालं. आणि त्याच्यानंतर ज्या काही 1977 मध्ये मध्यवर्ती निवडणुका झाल्या, मध्यवर्ती म्हणजे लोकसभेचा कार्यकाल संपायच्या अगोदर झालेल्या निवडणुका, आणि या निवडणुकीमध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांचं सरकार पराभूत झालं किंवा पडलं. आणि हे सरकार पडल्यानंतर मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंग यांचं वेगळी विचारसरणी असणारं जनता पार्टीचं सरकार अस्तित्वात आलं. आणि त्यांना आर्थिक नियोजनासाठी जे पंचवार्षिक योजना राबवतो, तर ही विचारसरणी मान्य नव्हती. म्हणून या सरकारनं जी 1979ला जी काही पंचवार्षिक योजना पाचवी संपणार होती, ती 1978 म्हणजे नियोजित जो काही कालावधी होता त्याच्या जवळपास 1 वर्ष अगोदर संपवली. आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला पंचवार्षिक योजनांचं आर्थिक नियोजनासाठी जे काही मॉडेल आपण आतापर्यंत वापरतोय स्वातंत्र्यानंतर, म्हणजे 1951 नंतर, तर ते आम्हाला मान्य नाही. तर आम्ही याच्याऐवजी वेगळं जे नियोजनासाठी मॉडेल वापरतो, त्याला म्हणतात की रोलिंग प्लॅन किंवा सरकती योजना किंवा साखळी योजना. आता बेसिक प्रश्न असा पडतो की नियमित पंचवार्षिक योजना आणि साखळी किंवा सरकती योजना याच्यामध्ये नेमका डिफरन्स काय असेल. तर बघा, पंचवार्षिक योजना म्हणजे काय, की 5 वर्षासाठी एक योजना ठरवली जाईल, त्याच्यामध्ये महत्त्वाचे उद्दिष्ट किंवा महत्त्वाचे गोल्स ठरवले जातील आणि त्यानुसार काम केलं जाईल. तर प्रामुख्याने 5 वर्षासाठी असेल. तर सरकती योजना तसं नसेल. देशाच्या पुढं किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या पुढं जे काही महत्त्वाचे उद्दिष्ट किंवा महत्त्वाचे जे काही प्रोग्राम असेल, त्यातले जे काही घटक असतील किंवा काही गोष्टी असतील, त्याचे एक एक वर्षासाठी या अगदी छोट्या 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 गोष्टीसाठी प्लॅन केलं जाईल. ते अचीव्ह केलं त्याच्यानंतर दुसरा प्लॅन तयार केला जाईल, तो अचीव्ह केल्यानंतर त्यानंतर तिसरा प्लॅन केला जाईल. तर असं जे काही एकामध्ये एक असं गुंतलेल्या जे काही छोटे छोटे पार्ट्स असतील, त्याला साखळी किंवा रोलिंग प्लॅन असं पण बोललं जातं. तर लक्षात ठेवा, जे मोरारजी देसाई यांच्या अध्यक्षतेखालचं जे काही जनता सरकार होतं, त्यांना आर्थिक नियोजनाचं जे काही पंचवार्षिक योजनांचं मॉडेल होतं ते मान्य नव्हतं. म्हणून त्यांनी पाचवी पंचवार्षिक योजना 1 वर्ष अगोदर म्हणजे जवळपास 1978 मध्ये समाप्त करून 1 एप्रिल 1978 ते 31 मार्च 1983 पर्यंत जी काही सरकती योजना आहे किंवा साखळी योजना आहे, हे मॉडेल राबवण्याचं ठरवलेलं होतं. मात्र लक्षात ठेवा, ही जी काही सरकती योजना किंवा साखळी योजना जी होती, ती 1 एप्रिल 1978 ते जानेवारी 1980 म्हणजे जवळपास 2 वर्ष याच कालावधीमध्ये राबवण्यात आली. जर एमपीएससी कमिशन किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये जर प्रश्न आला की सरकत्या योजनेचा किंवा साखळी योजनेचा किंवा रोलिंग प्लॅनचा नियोजित कालावधी काय होता, तर लक्षात ठेवा, नियोजित कालावधी म्हणजे प्लॅन केलेला होता, तो 1 एप्रिल 1978 ते 31 मार्च 1983. बऱ्याच वेळेला प्रश्न येऊ शकतो. आणि दुसरा जर प्रश्न आला, प्रत्यक्षात सरकती योजना कधी राबवली, तर लक्षात ठेवा 1 एप्रिल 1978 ते जानेवारी 1980 दरम्यान राबवली. तर हे दोन खूप महत्त्वाचे प्रश्न येतील. किंवा बऱ्याच वेळेला प्रश्न येतो की साखळी योजना का राबवली, तर आता जे काही डिस्कशन केलं ते त्याच्याशी कोरिलेट होते. ठीक आहे. तर साखळी योजनेदरम्यान आमच्या देशामध्ये अध्यक्ष पंतप्रधान कोण होते, तर मोरारजी देसाई आणि चरण सिंग. तर हे दोन पंतप्रधान या दरम्यान होते. त्यामुळे हे दोन व्यक्ती या साखळी योजना किंवा सरकत्या योजनेदरम्यान
अध्यक्ष होऊन गेलेला आहे. त्यानंतर उपाध्यक्ष कोण होता सरकत्या योजनेच्या दरम्यान, तर प्रोफेसर डी लकडावाला हे आमच्या देशामध्ये सरकत्या योजनेदरम्यान उपाध्यक्ष होते. बऱ्याच वेळेला हा प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर बघा की या सरकत्या योजनेला प्रतिमान कुणाचं असेल किंवा मॉडेल कुणाचं असेल, तर असं म्हणतात की गुन्नार मिर्डल यांचं मॉडेल ह्या सरकत्या योजनेला किंवा साखळी योजनेला वापरलं होतं. तर गुन्नार मिर्डल यांनी जी काही सरकत्या योजनेची किंवा साखळी योजनेची काही संकल्पना होती ती इंडियाज इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इट्स बॉर्डर सेटिंग या ग्रंथामध्ये मांडलेली होती. आणि या संकल्पनेचा वापर करून प्रोफेसर प्रोफेसर लकडावाला यांनी सरकती योजना किंवा साखळी योजनेचा जो काही ड्राफ्ट असेल किंवा जो काही एकंदरीतपणे प्लॅन असेल किंवा प्रतिमान असेल ते तयार केलेलं होतं. त्यामुळे लक्षात ठेवा, गुन्नर मिर्डाल यांच्या संकल्पनेवरती आधारित प्रोफेसर लकडावाला यांनी या साखळी योजनेचा जो प्लॅन किंवा ड्राफ्ट तयार केलेला होता. तर लक्षात ठेवा, हा बेसिक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्याच्यानंतर बघा की साखळी योजना किंवा सरकती योजना याच्यामध्ये बेसिक भर कशावरती दिला होता किंवा कशावरती फोकस केलेला होता, तर बघा कृषी व संलग्न क्षेत्रामध्ये म्हणजे ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चरशी रिलेटेड जे काही ॲक्टिव्हिटी असतील, म्हणजे प्रामुख्याने खेडेगावाची रिलेटेड किंवा रुरल एरियाशी रिलेटेड, तर कृषी व कृषी संलग्न क्षेत्रामध्ये देशातली जी काही रोजगार क्षमता असेल किंवा एम्प्लॉयमेंट असेल ती वाढवणे, म्हणजे प्रामुख्याने रुरल एरियाला टार्गेट केलेलं होतं. त्याच्यामध्ये कृषी क्षेत्र आणि कृषीशी कोरड होणारी इतर छोटी मोठी क्षेत्र असेल, पशुपालन असेल, कुटीर उद्योग असेल, लघु उद्योग असेल, तर इत्यादीमध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्राला भर देऊन किंवा त्याच्यावरती लक्ष देऊन की कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रामध्ये रोजगार क्षमता वाढवणे आणि उपभोग्य वस्तू असतील याच्या उत्पादनासाठी. उपभोग्य वस्तू म्हणजे काय, की ज्या वस्तू रोजच्या रोज व्यक्तींना दैनंदिन आयुष्यामध्ये व्यवस्थितपणे कामाला येतात याला उपभोग्य वस्तू म्हणतात. आणि भांडवली वस्तू म्हणजे अशा की त्या प्रामुख्याने कारखान्यामध्ये कामाला येतात आणि त्यातून काहीतरी प्रोडक्शन तयार केलं जातं. इथं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं, उपभोग्य वस्तू म्हणजे काय आणि भांडवली वस्तू म्हणजे काय, तुम्ही घरामध्ये जो काही फॅन वापरता त्याला म्हणतात की उपभोग्य वस्तू, आणि फॅन तयार करणारी जी काही मशिनरी असेल त्याला म्हणतात की भांडवली वस्तू. तर लक्षात ठेवा, या योजनेनं उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनावरती भर देण्यासाठी लघु आणि जे कुटीर उद्योग असतील छोटे छोटे त्याच्यावरती प्रामुख्याने फोकस केलेला होता. तर हे बेसिक तुम्हाला माहिती असली पाहिजे. पुढचं बघा, ही सरकती योजना किंवा साखळी योजना असेल याच्यामध्ये महत्वाचे कार्यक्रम आमच्या देशामध्ये नेमके कोणते कोणते सुरू केले होते. खूप वेळेला प्रश्न विचारलेला आहे. डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतात की जिल्हा उद्योग केंद्र, हे कधी सुरू करण्यात आलं, कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलं किंवा कोणत्या योजनेत सुरू करण्यात आलं, तर लक्षात ठेवा 1 मे 1978 पासून डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर किंवा जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना करण्यात आली. प्रामुख्याने जिल्ह्याच्या ठिकाणी सगळं जे काय असेल उद्योगाच्या ज्या काही समस्या असतील याचे निवारण करायचं. म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहताय त्या जिल्ह्यातल्या छोट्या उद्योगांची जर समस्या असेल तर त्या जिल्ह्याचं जे काही मुख्यालय तिथं सॉल्व्ह होणं चांगलं का देशाच्या दिल्लीवरती किंवा मुंबईवरती सॉल्व्ह होणं चांगलं, तर प्रामुख्याने जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी सॉल्व्ह होणं महत्वाचं असतं. हाच विचार डोळ्यासमोर ठेवून आपल्या देशामध्ये सरकत्या योजनेदरम्यान 1 मे 1978 पासून जिल्हा उद्योग केंद्र किंवा डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर ची स्थापना करण्यात आली. खूप वेळेला प्रश्न विचारलेला आहे की जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना केव्हा करण्यात आली, तर सरकत्या योजनेदरम्यान 1 मे 1978 ला करण्यात आली. खूप महत्वाचा प्रश्न आहे. पुढची असेल बघा एक योजना महत्वाची, फूड फॉर वर्क. लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलाय फूड फॉर वर्क ही स्कीम कोणत्या याच्यामध्ये आली, तर सरकत्या योजना किंवा साखळी योजनेमध्ये आली. फूड फॉर वर्क म्हणजे काय, कामाच्या बदल्यात अन्न दिलं जाईल किंवा कामासाठी अन्न योजना असं म्हटलं जातं त्याला. तर ही योजना देश पातळीवरील रोजगारासाठी आलेली पहिली योजना. तर लक्षात ठेवा, याच्या अगोदर सुद्धा देशामध्ये विविध योजना आलेल्या होत्या, परंतु अशी एक योजना असेल की देशातल्या सर्व लोकांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं जाईल रोजगारासाठी. तर म्हणून असं म्हटलं जातं की फूड फॉर वर्क किंवा कामासाठी अन्न योजनेला देश पातळीवरील रोजगारासाठी असलेली पहिली योजना असं बोललं जातं. खूप वेळेला प्रश्न आला आहे, तर HRD जो का आपला विषय त्याच्यामध्ये आपण ही योजना डिटेल्सपणे कव्हर करू. इथे एवढंच लक्षात ठेवा की कामासाठी अन्न योजना ही सरकत्या योजनेदरम्यान आली. आणि का आली, तर देशातल्या लोकांना कामाच्या मोबदल्यात अन्न दिलं जाईल आणि देश पातळीवरती रोजगारासाठी आलेली ही पहिली महत्वाची योजना होती, असं बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे. पुढचं बघा की अंत्योदय योजना. अंत्योदय योजना म्हणजे काय, देशातील प्रत्येक खेड्यातील म्हणजे ग्रामीण भागातील गरीबातील गरीब म्हणजे गरीब जे काही कुटुंब आहे त्यातलेही जे काही गरीब असतील अशा प्रत्येक खेड्यातल्या 5 कुटुंबांना टार्गेट करायचं किंवा 5 कुटुंबांना निवडायचं आणि त्यांना जीवनावश्यक सेवा तसेच पैसा पुरवणे या हेतूसाठी ही अंत्योदय योजना सुरू करण्यात आली. म्हणजे प्रामुख्याने खेडेगावावरती आजही अंत्योदयची जी काही शिधापत्रिकेची कार्ड असतात किंवा रेशनिंग कार्ड असतात त्याच्या माध्यमातून त्या कुटुंबांना गरीबातली गरीब असतील त्यांना अन्नधान्य आजही अवेलेबल करून दिलं जातं. तर लक्षात ठेवा,
अंत्योदय योजना ही सरकत्या योजना किंवा साखळी योजनेमध्ये आली. देशातील प्रत्येक खेड्यातील गरीबातील गरीब अशा 5 कुटुंबांना जीवनावश्यक सेवा तसेच पैसा पुरवणं या हेतूसाठी. पुढचं खूप महत्त्वाचे अपडेट आहे की आपण पॉलिटीमध्ये बघू, पण इथं सुद्धा एक बेसिक माहिती करू. तर लक्षात ठेवा, आमच्या देशामध्ये जी काही पंचायत राज व्यवस्था आहे, तर ही पंचायत राज व्यवस्था सुरू करण्यासाठी आमच्या देशामध्ये सुरुवातीला एक महत्त्वाची कमिटी स्थापन करण्यात आली 1957 ला. तर लक्षात ठेवा, आपण पॉलिटी ज्यांनी का अभ्यासलाय त्या पॉलिटीमध्ये बऱ्याच जणांना येऊन जाते. तर पॉलिटीमध्ये जी काही 1957 ला पंचायत राजच्या निर्मितीसाठी एक महत्त्वाची समिती स्थापन करण्यात आली होती. तर लक्षात ठेवा, बलवंतराय मेहता समिती. बरेच जण कन्फ्युज होतात. तर बलवंतराय मेहता समिती पहिल्यांदा अपॉइंट करण्यात देश पातळीवरती, आणि ही बलवंतराय मेहता समिती अपॉइंट केल्यानंतर जवळपास काही वर्षांनी या समितीचं मूल्यांकन नेमकं कसं करावं आणि आमच्या देशातलं जी काही पंचायत राज व्यवस्था ती नेमकी कशी असावी, त्यासाठी भारत सरकारने 1977 मध्ये एक दुसरी कमिटी अपॉइंट केली. त्या कमिटीचे जे काही अध्यक्ष होते अशोक मेहता, त्यामुळे त्या समितीला अशोक मेहता कमिटी म्हटलं जातं. तर लक्षात ठेवा, जी बलवंतराय मेहता कमिटी सुरुवातीला आलेली होती, तर त्या समितीचं मूल्यमापन करणं आणि पंचायत राज व्यवस्था म्हणजे जवळपास 1957 नंतर जर बोलायचं म्हटलं तर 1977 पर्यंत, म्हणजे 20 वर्षानंतर देशातली पंचायत राज व्यवस्थेची काय अवस्था असेल याचं पुनर्मूल्यांकन करण्यासाठी जी काय अशोक मेहता कमिटी अपॉइंट केली होती. तर लक्षात ठेवा, 1957 ची बलवंतराय मेहता कमिटी आणि 1977 ची अशोक मेहता कमिटी. ते काही भाऊ वगैरे नव्हते, तर दोन्ही एक जाणकार होते, एवढंच महत्वाचं असेल. तरी जी जनता सरकारने जी काही अशोक मेहता कमिटी अपॉइंट केलेली होती, तर या समितीनं पंचायत राजचं जे काही बलवंतराय मेहता कमिटीचं जे मूल्यांकन केलं, आणि जे बलवंतराय मेहता कमिटीने सांगितलं होतं की देशामध्ये 3 स्तरीय पंचायत राज असावी, म्हणजे ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असावी. तर याच्याऐवजी त्यांनी सांगितलं की पंचायत राज व्यवस्थेमध्ये 2 स्तर असायला पाहिजेत, म्हणजे द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था असावी. तर आपण पॉलिटीमध्ये पंचायत राज हा मुद्दा बघत असताना डिटेल्समध्ये की अगदी बलवंतराय मेहता कमिटी काय असेल, अशोक मेहता कमिटी काय असेल आणि विविध कमिटी आहेत, तर ते आपण डिटेल्समध्ये त्या योजनेमध्ये बघू आपण किंवा पॉलिटीमध्ये बघू. तिथे एवढंच लक्षात ठेवा की देशातील पंचायत राज व्यवस्थेचं मूल्यांकन करण्यासाठी डिसेंबर 1977 मध्ये भारत सरकारने अशोक मेहता कमिटी नेमली होती, आणि या कमिटीने आपल्या देशातली जी 3 स्तरीय पंचायत राज व्यवस्था होती त्याच्याऐवजी 2 स्तरी करावे असं सांगितलेलं होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इकॉनॉमिक्स रिलेटेड एवढेच मुद्दे बघू. लेक्चर जर आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा. मात्र कमेंट बॉक्स मधल्या की का डिसलाईक केलं, आणि तुमच्या ज्या काही सूचना असतील त्या सूचना सुद्धा मला कमेंट बॉक्स मधल्या, म्हणजे त्या सगळ्या सूचनांचा अवलंब करून आपल्याला पुढचं लेक्चर सुद्धा अधिक चांगलं बनवता येतील. आणि तुमच्यासारखे जे काही होतकरू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचवा. तर आजच्या लेक्चरला एवढं सांगतो आणि आज मी थांबतो. धन्यवाद.